नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो ब्लाउज मी वेअर केलेला आहे तो कसा दिसतोय आणि कशा प्रकारे मी टीच केलेला आहे तुम्ही बघू शकता। ह्या ठिकाणी 1.5 इंचाची शोल्डरची पट्टी आपण रेडी ठेवलेली आहे। त्याच्यानंतर फ्रंट साइडला पण आपण पंचकोनी गळा घेतला किंवा तुम्ही कोणताही गळा घ्या, या ठिकाणी तो पण अगदी डीप मध्ये आहे। स्क्रीन वरती मी फोटो देते। फ्रंट साइडचा गळा कसा दिसतोय, बॅक साइडचा गळा सुद्धा या ठिकाणी आपण खूप डीप घेतलेला आहे। ओके, त्याच्यानंतर मेगा स्लीव्ज आपण या ठिकाणी घेतलेली, तुम्ही कोणतीही लॉंग घेऊ शकता, कोणती तुम्हाला जी आवडत असेल ती। मेन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की ब्लाउज कसा झालेला आहे आणि या ठिकाणी माझा लुक कसा दिसतो तुम्हाला। ओके, तर तुम्ही बघू शकता अगदी प्रोफेशनली खूप सुंदर पद्धतीने ब्लाउज मी वेअर केलेला आहे आणि छान पण बसलेला आहे। पॅडेड ब्लाउज कसा शिवायचा, बिना पॅडेडचा ब्लाउज कसा शिवायचा, हे सर्व तुम्हाला हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे खूप छान पद्धतीने बसलेला आहे। त्याच्यानंतर बॅकचा पण लुक तुम्ही बघू शकता। बॅक साइडचा पण गळा कशा पद्धतीने झालेला आहे, अगदी आपण डीप गळा घेतलेला, कुठेही चुनी वगैरे नाहीये। ब्लाउजची लेंथ सुद्धा खूप छान पद्धतीने घेतलेली आहे आणि डीप गळा आपण या ठिकाणी टीच केलेला आहे। तर असे ब्लाउज तुम्हाला पण शिवायचे आहेत ना? नक्कीच तुम्हाला प्रश्न पडतो की ताई आम्हाला पण असे ब्लाउज शिवायचे आहेत, परंतु आमचे शोल्डर उतरतात किंवा आर्महोल मध्ये घड्या पडतात किंवा फुगा येतो, घोळ येतो, तर आम्हाला पण प्रोफेशनली ह्या पद्धतीची कटिंग करायची असेल तर बघा मैत्रिणींनो, हे एका व्हिडिओमध्ये शक्य नसतं, तर याच्यासाठी तुम्हाला क्लासेस अटेंड करावं लागेल आणि या क्लासेस मध्ये तुम्हाला डीप गळ्याची कटिंग कशी करायची, शोल्डर कसे मायनस करायचे, प्लस करायचे, 1.5 इंचाची पट्टी कशी घ्यायची किंवा तुम्हाला 2 इंचाची पट्टी रेडी ठेवायची असेल, 1 इंचाची शोल्डरची पट्टी ठेवायची असेल तर पेपर कटिंग करताना काय बदल करायचे, कसे बदल करायचे, हे तुम्हाला आर्महोल वरची कटिंग कशी करायची, बॅक साइडचं कटिंग कसं करायचं, फ्रंट साइडचं कटिंग कसं करायचं, हे सर्व आपल्या क्लासेस मध्ये शिकवलं जातं। आणि मेन म्हणजे सांगायचंय, मी या ठिकाणी तुम्हाला ब्लाउज वेअर करून दाखवला, तो कसा झाला ते मला नक्कीच सांगायचंय। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं आणि परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया। मेन म्हणजे स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचंय आणि आपल्या नेक्स्ट मंथ मध्ये रेकॉर्डेड क्लासेसची बॅच ही चालू होते 7 फेब्रुवारी पासून, तर नक्कीच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि ह्या प्रकारचे ब्लाउज स्वतःचे शिवून आणि ज्या ताईंना अर्निंग करायचे असेल प्रोफेशनली, ह्या पद्धतीचे ब्लाउज शिवून तुम्ही आपल्या शिलाई कामातून अर्निंग करू शकता। धन्यवाद।